तर जय खानदेश भाऊसनी. तर आपण निघालो जाते आनंद बोनत्यास ना स्टुडिओला रेकॉर्डिंगसाठी. त्यानंतर आपण पोहोचलो अंमनेरमा. आणि अंमनेरमा मोसम एकदम भारी होता, एकदम मस्त वाट राहतं, घरी मज्जाही राहते. त्यानंतर आपण शेंदी कोयगाव रस्त्याला लागलोत. अतुल बोनत्यासले गाडी जमीन राहते, त्यासने मनाकडे गाडी दिली ती आणि त्या एकदम ब्लॉग वगैरे काढायला लाग्यात. त्यानंतर ब्लॉग वगैरे काढताना एकदम भारी पोज दे राहतात आणि मी पण एकदम भारी पोज दे राहतो. त्यानंतर पुढे गौत लगेच आपले लागणं गोंडगाव. गोंडगाव लागणं लगेच आपण गोंडगावकडे एंट्री मारी. लगेच पुढे गौत लगेच आपले बाम रोड रस्ता लागणं. बाम रोड रस्त्याकडे आपण टर्न वगैरे मारा. त्यानंतर देखो ताट एकदम भयानक पाणी पडेल होता, डाबरा वगैरे भरलं जात. पुढे गौत तर बाप रे बाप, आटेचं बेकारच डाबरा भरला होता अजून. त्यानंतर पुढे जाणं काही शक्य नव्हतं. त्यानंतर आपण रिटर्न टर्न मारा. लगेच दुसरा रस्ता दिंगवत. दुसरा रस्ता दिंगवत लगेच आनंद बोनत्यासनं गावात आपण फायनली पोहोचा माहीत. त्यानंतर आपण फायनली आनंद बोनत्यासना स्टुडिओला पोहोची गौत. तर चला ते देखूत बरं स्टुडिओला जायसन, कोण येले कोण नाही. चला बरं आता आपण जायसन देखूत बरं. त्यानंतर स्टुडिओकडे गहू. लगेच गेट वगैरे खोला. तर आटे सर्वच खानदेशी कलाकार येलो होतात. आनंद भाऊ, सोनू भाऊ, गोविंद गायकवाड, खुशाल साठे, भाग्यश्री साठे, खुशी. त्यानंतर आपला विशाल भाऊ. त्यानंतर आपण सिंगिंगला स्टार्ट करी, सिंगिंग वगैरे करी. सिंगिंग वगैरे आपली एकदम भारी वहिनी एकदम फायनलपैकी. त्यानंतर आपण निघालो जाते चोपडाकडे. तर भाऊसानी आपला ब्लॉग कसा वाटणार, काय वाटणार, तर कमेंट करी नक्की सांगा. जय खानदेश, जय महाराष्ट्र, जय हिंद.